कालिदास म्हणजे विद्वत्ता आणि रसिकता यांचा मनोज्ञ संगम. ज्याच्याविषयी सांगायचं आहे त्यातील सौंदर्य अचूकपणाने मोजक्या शब्दात लिहिणे हे त्याचं वैशिष्ट्य. त्याच्या उपमा अतिशय तरल व सौंदर्यपूर्ण असल्यामुळे उपमा कालिदासस्य असे गौरवाने म्हणले जाते. आषाढाच्या पहिल्या दिवशी वप्रक्रीडा करणाऱ्या हत्तीप्रमाणे सुंदर दिसणाऱ्या पर्वताच्या शिखराला आलिंगन देणाऱ्या मेघाला यक्षाने पाहिले आणि आपल्या प्रिय पत्नीला निरोप देण्याचे ठरवले. हा यक्ष शापित आहे. प्रिय पत्नीच्या विरहाचा त्याला शाप मिळाला आहे. पत्नीच्या वियोगामुळे अत्यंत कृश झाल्याने त्याच्या हातातील कनकवलय गळून पडले आहे. कोण आहे हा यक्ष असा प्रश्न आपल्याला पडतो. तर मेघदूत या नितांत सुंदर काव्याचा नायक शापित यक्ष आहे. ब्रह्मवैवर्त पुराणात योगिनी एकादशीच्या महात्म्यात ही या यक्षाची छोटीशी कथा युधिष्ठिराला भगवान श्रीकृष्णाने सांगितलेली आहे. या कथेतील यक्षराजा कुबेर हा शिवाचा परमभक्त होता. त्याचा सेवक हेममाली नावाचा यक्ष रोज त्याला शिवपूजेकरता मानस सरोवरातून कमळ तोडून आणून देत असे. यक्षाची पत्नी विशालाक्षी अतिशय सुंदर होती. पत्नीच्या प्रेमामध्ये तो मग्न राहत असल्याने त्याला सकाळी लवकर कमळे तोडून आणण्यास विलंब होत असे. मग त्याने सायंकाळीच कमळे तोडून आणून ठेवण्याचा क्रम सुरू केला. एकदा त्या कमळात एक भुंगा अडकला. सकाळी कुबेर शिवाला कमळ वाहताना भुंगा बाहेर आला आणि त्याला चावला. राजा कुबेर अतिशय संतप्त झाला. त्याला सगळा प्रकार समजला आणि त्याने हेममाली यक्षाला शाप दिला. तू कुष्ठरोगी होशील आणि हद्दपार होऊन तुला पत्नी वियोगात 1 वर्ष घालवावे लागेल. कालिदासाने याच कथेवर आधारित मेघदूत हे काव्य रचले. मेघदूताचे 2 भाग आहेत, पूर्व मेघ आणि उत्तर मेघ. पूर्व मेघात मेघाने अलका नगरीला कोणत्या मार्गाने कसे जायचे हे सांगितले आहे. मेघाला पर्जन्य काळातील रम्य निसर्गचित्र सांगत अमरकूट पर्वत, नर्मदा नदी, विदिशा नगरी, वेत्रवेती नदी, मालव प्रदेश, त्याची राजधानी उज्जैनी, कुरुक्षेत्र हे सगळे पार करून आपले निवासस्थान असलेल्या अलका नगरी जाण्याचे यक्षाने सांगितलेले आहे. उत्तर मेघात यक्ष अलका नगरीचे, आपल्या घराचे, आपल्या प्रिय पत्नीच्या अपूर्व सौंदर्याचे वर्णन करतो. तिची अवस्था कल्पनेने वर्णन करून तिला पुनर्मिलनासाठी धीर धरण्याचा निरोप या मेघाबरोबर पाठवतो. पुराणातील एक छोटेसे कथानक पण कालिदासाने आपल्या प्रतिभेने केवढ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे.